नमस्कार, सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कॉमेडीचे हास्य सफरे, जिथं टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू बाय फू. चला मग सुरुवात करूयात आजच्या हास्य सफारीला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत आणि स्वप्नील जोशीचं. आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय, आपल्या या फू बाय फूच्या रंगमंचावरती ही सगळी धमाल एन्जॉय करायला येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणुका शहाणे यांचं. रेणुकाजी, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच मला तुमचं अभिनंदन करायचं आहे, कारण झी मराठी अवॉर्ड्स 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालिकेचं अवॉर्ड तुम्हाला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या. खूप 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 धन्यवाद निलेश. आणि तुलाही कॉंग्रॅच्युलेशन्स, तुलाही ते अवॉर्ड मिळालेलं आहे. आणि आता मला वळायचंय मुख्य प्रश्नाकडे. फू बाय फू मध्ये येऊन कसं वाटतंय? अरे खूपच मस्त मजा करायला मी इकडे आलेली आहे. प्रेक्षक म्हणून मी झी टीव्हीवर नेहमी पाहतच असते. आणि इनफॅक्ट सांगायला हरकत नाही, माझा पूर्ण परिवार हा कार्यक्रम बघतो. राणाजीही बघतात. एकमेव असा मराठी कार्यक्रम आहे जे राणाजी आवर्जून बसून बघतात. आणि आता सगळ्या जोड्या धमाल करणारच आहेत. सगळ्यांना तुम्ही शुभेच्छा द्या. तर मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज आपण समोर विराजमान व्हा आणि सगळ्यांना शुभेच्छा द्या. थँक्यू. आज मी इकडे आलो अशा एका प्राण्याला पकडायला ज्याचा नुसता आवाज ऐकला तरी टेन्शन येतं. निलेश आलं टेन्शन. निलेश where have you been यार? तू नसताना किती लोक कोण कोण भेटायला आलं मला. थँक गॉड यू हिअर. ओ तुम्ही कोण, इथे काय करताय? हाय, मी स्टीव्ह गायकवाड. स्टीव्ह गायकवाड? हा, मी स्टीव्ह गायकवाड. मी मराठीत प्राण्यांचा चॅनल करतोय. तर मग तिकडे तुम्ही सेलिब्रिटी प्राणी म्हणून या. प्राण्यांच्या चॅनल वरती तुम्ही सेलिब्रिटी म्हणून याल का, असं मला तुम्हाला विचारायचं होतं. हो, मला आवडेल खरं तर. ऍक्च्युली मला असं ऍडव्हेंचरस काहीतरी करायचं होतं, पण मला जमेल ना? आता एवढं धाडस करून अँकरिंग करता का नाही? थोडं धाडस तिकडे करायचं. विनोद. आणि मी तिकडे तुम्हाला सगळं शिकवेल. प्राणी कसे पकडायचे, त्याची माहिती कशी द्यायची, सगळं शिकवतो. तुम्ही तयार आहे? तयार आहे. चला मग आपण शूटिंग करूया. नाही, आपण आधी या कार्यक्रमाला सुरुवात करूया, मध्ये मध्ये डिसाईड करू, चर्चा करू. चला चालेल. तर आजच्या भागाची सुरुवात करायला इथे येते एक हौशी बाई जी गेली साड्या विकत घ्यायला. आणि तिला भेटला एक आवली दुकानदार. बघूया काय येते धमाल. आणि ही धमाल घेऊन येतात निर्मितीताईंच्या टीमचे विजय आणि राजश्री. लग्नाला जाते मन साडी घ्या, साडी घ्या. लग्नाला जाते मन साडी घ्या, साडी घ्या. पाट हिरवा निळा पदर अशी साडी घ्या. पाट हिरवा निळा पदर अशी साडी घ्या. काठ हिरवा निळा पदर असल्या घाणेरड्या कॉम्बिनेशनची साडी आमच्याकडे मिळत नाही. तांब्यांचं साडीचं दुकान हेच ना? नाही, इथं आम्ही तांब्याच्या भांड्यांना कलई करतो आणि घडी घालून तिथे ठेवतो. अहो काय आहे? मग दुकानात उभारून विचारताय साड्यांचं दुकान हेच का म्हणून? तुम्हाला नीट बोलता येत नाही का हो? ती पाठी वाचा. आमच्याशी हुज्जत घालू नये, अन्यथा घाऊक प्रमाणात अपमान होईल. मला किती साड्या बघायच्यात. हो. हे काय म्युझियम आहे? विकत घ्यायचे असतील तर या. मला विकतच घ्यायचे आहेत. मग 5 नंतर या. दुकान बंद झालं आता. पण आता तुम्ही उघडे आहात ना? आय मीन तुमचं दुकान उघडं आहे ना? ते 12 वाजता बंद होणार आता. ती पाठी वाचा. आम्ही माणूस आहोत, त्यामुळे आम्ही 12 वाजताच जेवतो. मग 12 नंतर काही जनावरच जेवतात? तो त्यांचा प्रश्न आहे. काकू, तुम्ही नाही काकू, तुमच्या मुलीचं लग्न मोडलं, त्यात आमचा काय दोष आहे? जशी साडी बघून घेतली होती तसा नवरा बघून घ्यायचा होता तुम्ही. चला आता साडी नाही परत घेणार नाही. निघा. चल काय तुमचं काय? चला. असं काय करता? आताशी 11:30 वाजता आहेत. अर्धा तास आहे दुकान बंद व्हायला. हे बघा, तुमच्या वागण्या बोलण्यावरनं आणि एकंदरीत पेहरावावरनं तुम्ही बाई आहात असं वाटतंय. असं वाटतंय? अहो मी बाईच आहे. असू शकेल. घटकाभर धरू आपण तुम्ही बाई आहात. माझ्या अनुभवाप्रमाणे बायकांना साड्या खरेदी करण्याकरता किमान 2 तास तरी वेळ लागतो. अहो पण मी खूप लांबून आले हो.
आमंत्रण दिलं होतं आम्ही नाही. पत्रिका पाठवली होती घरी काही करा आणि आमच्या दुकानात येऊन साड्या विकत घ्या म्हणून नाही. मग हे मूर्खा हो. तुम्हाला हो काय चाललंय तुझं नीट घड्या घाल ती आपल्या दुकानातली साडी नाहीये त्या बाईच्या अंगावरची साडी आहे ती मूर्ख हे बघा, हे बघा. ती आहे ना, तिला वरच्या कप्प्यातली खालची साडी दाखवा. पैसे आहेत का आधी तुमच्याकडे हा? पैसे आहेत नाही, नंतर सबबी नकोत मला उगाच काय कळलं ना पैसे नाही आहेत नंतर देते पळून जाणार आहे का ओळखीची आहे ती पाठी वाचा हा. आज रोख उद्या सुद्धा रोखच हा? माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. अच्छा म्हणजे कमावताय हो. वा हा? नाही कमवतात अहो माझा नवरा आहे हो. त्याचं मंगळसूत्र घातलं मी. हे बघा हे. ते काय तुळशी बागेत 5 रुपयाला पण मिळतं अहो, असू दे, नवरा आणलाय का बरोबर नाही. नाही ना ठीक आहे त्याला बाहेरच बांधून ठेवा आणला असेल तर का? नाही काय बायका बरोबर साडी खरेदी करायला आलेला नवरा एखाद्याच्या मैतीला आल्यासारखा बसलेला असतो असा थोबाड पाडून त्याचा थोबाड बघितल्यावर आमचा उत्साह जातो सगळा हे बघा ते नंतर येणार आहेत. अच्छा म्हणजे हमालाची सोय करून ठेवली आहे हो. चला घरचा फुकटचा हमाल येणार साडे व्हायला अहो, असं काय ठीक, करता ठीक. तुम्ही? साडी साडी मी साडी तुम्हाला सांगितलं ना मला ती वरच्या कप्प्यातली खालची साडी दाखवा म्हणून. तीच दिसली तुम्हाला हो. चला या इकडे हा. या ते स्टूल घ्या घ्या स्टूल घ्या हा. हा. उभं राहा त्याच्यावरती मी काढायची साडी काढायची चला मी साडी काढायची. साडी कोणाला हवी आहे मला. काढायची कोणी मी. चला लवकर चला पटकन पटकन उभे राहा हा नीट काढा इतर साड्यांची घडी मोडता कामा नये चला नीट 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 हा काढा. या खाली या खाली आता पटकन जास्त वेळ उभं राहायचं नाही त्याच्यात. या हा. कशी वाटते ठीक आहे हा. पण काठ नाही आवडला मला. बरं. घरची साडी आहे नाही. घरची साडी आहे नाही. फेकून दिली उचला उचला दे घडी घाला त्याची कोणी विस्कटली मी. मग घडी कोण घालणार मी. चला घाला चला जागच्या जागी ठेवायची तिकडे जिथं घेतली तिथं ठेवायची चला चला आजागळासारखं वागायचं नाही घरी असल्यासारखं हा चला ठेवा नीट चला पटकन उतरा खाली का? स्टूल मोडकय सगळा खर्च माझ्यावर यायचा उगीच्याच हे मोडलं ते मोडलं करत चला बोला आता कुठली साडी हवी तुम्हाला मला चांगली दिसेल अशी साडी दाखवा. वय काय तुमचं 18 हा 20 काहीतरी काय बोलताय 25 खोटं बोलताय हा? 40 उलटली तुमची आता ह्या वयात तुमच्याकडे कोणी बघणार नाही साडी कोण बघणार तुमची हे बघा माझ्या चुलत नंदेचं लग्न आहे. मग? तिचं चांगलं नाक कापायचंय मला. मग पलीकडच्या दुकानात जा चाकू सुरे तिकडे मिळतं सगळं अहो तसं नाही हो. मग? तिच्यापेक्षा चांगली साडी घ्यायची आहे मला. कुठल्या रंगाची ती मातकाट किरमीची रंगाची. असा रंग अस्तित्वात नसतो ती पाठी वाचा आम्ही फक्त ताना पी नी पाजा या 7 रंगातल्या साड्या विकतो अगं बाई काय? त्या पोस्टर मध्ये त्या बाईनी साडी नेसली ना किती सुरेख आहे. तशीच साडी दाखवा ना मला. ती बाई चांगली आहे साडी चांगली नाहीये त्या बाईने ती साडी नेसली आहे म्हणून ती चांगली दिसते ती साडी तुम्ही नेसली तर कशा दिसेल माहितीये कशी दिसेल? गुढी पाडव्यातल्या गुढी सारखी दिसाल काठीला असं फडकं गुंडाळल्यासारखं आपल्याला काय शोभतं काय शोभत नाही हे कळलं पाहिजे आपल्याला ठीक आहे हा मला जिजामाता साडी दाखवा. जिजामाता महालक्ष्मी असल्या साड्या आम्ही ठेवत नाही का? जिजामाता महालक्ष्मी ह्यांच्यासारख्या साड्या नेसण्यापेक्षा त्यांच्यासारखं कर्तृत्व अग्नी वाढवा आणि तुम्ही बायका दिवसातनं आणि वर्षातनं किती साड्या नेसता अशा मोजा मोजा ते बघा आठवत सुद्धा नाहीये तुम्हाला ते सणासुदीला नाही तर कुणाच्या तरी लग्नामध्ये नेसता फक्त नाही. बाकीच्या वेळेला त्या साड्यांच्या घड्या घालून कपाटात डांबराच्या गोळ्यांबरोबर ठेवून देता अहो. मग सणासुदीला ती साडी बाहेर काढली की आता असं वासाच्या ऐवजी त्या डांबराच्या गोळ्यांचा घंगवाट सुटलेला असतो घरभर मी तुम्हाला आणि मग त्या साड्यांचा कंटाळा आला की त्याचे पंजाबी ड्रेस शिवत आहे असे साड्या आमच्या त्याचे आम्ही पंजाबी ड्रेस शिवून पाय पुसून काढू. तुम्हाला काय करायचंय? पैशाचा अपव्यय आहे हा असू दे मग? आमचे पैसे आम्ही कसे पण उधळू. मग मारा हा? नाही करा काय करायचं ते अय्या, अय्या, हे बघा ही साडी दाखवा मला. अहो देवदास मध्ये माधुरी दीक्षितने अशी साडी नेसली होती. दाखवा ना मला प्लीज. थोबाड बघितलं का आरशात हा? देवदास मधल्या माधुरी दीक्षित सारखे नाही देवदास सारखे दिसताय तुम्ही असं काय बोलता तुम्ही मला? आमचे हे मला नेहमी म्हणतात काय तू की नाही माधुरी दीक्षित सारखी सुंदर दिसतेस म्हणून. मोतीबिंदू झालाय त्यांना डॉक्टरांना दाखवा नाही तर लवकर आंधळे होतील मग तुम्ही माधुरी दीक्षित काय ऐश्वर्या राय सारखे पण वाटाल तुम्ही हा? मी ऐकून घेते म्हणून तुम्ही वाटते ते बोलताय मला. ती पाठीवाचा ऐकून घेणं हे गिरायकाचं आद्य कर्तव्य आहे हे बघा बोला
लग्नासाठी कुठल्याही 3 चांगल्या साड्या दाखवा. मिळणार नाही. एका लग्नासाठी 3 साड्या कशाला? हळदीला वेगळी, लग्नाला वेगळी, जेवायला वेगळी. साडी सोडण्यात आणि नेसण्यातच वेळ घालवता. मग कामाच्या वेळेला बाई गायब झालेली असते. अरे अक्षता वाटायच्यात, बाई कुठे गेली? बाई गेली साडी नेसायला. अरे काटा वाढायचे, बाई कुठे गेली? बाई गेली साडी नेसायला. अरे आहेर गोळा करायचा, बाई कुठे गेली? बाई गेली साडी नेसायला. एक साडी नेसायची, सकाळी नेसायची, मुलगी सासरी गेली काढून टाकायची. ठीक आहे. हा, मला कुठली तरी काठापदराची चांगली साडी दाखवा. आता कसं व्यवस्थित बोललात. पदर भक्कम पाहिजे, म्हणजे आपल्या पदरात काहीही पडलं तरी ते पवित्र होतं. नाही तर पदरी पडला आणि पदर फाटला. असं नको व्हायला काही. हे बघा. हा, काठ कसे हवेत? ते बॉलिवूड बुट्टे असतात ना ते असे. हे बुट्टे, हे बुट्ट्यासारखे बुट्टे ते. बॉलिवूडचे काय, हॉलिवूडचे काय? वय झालं आता, पुढच्या वर्षी मरशील कदाचित. साधी सिंपल साडी दाखवू. हे बघा, ही घ्या, चला घ्या. मला मॅच नाही होणारी. नवरात्री मॅच आहे का तुम्हाला? साडी मॅच पाहिजे, नवरा मॅच आहे. मग ही घेऊ टाका. चला नको, तुम्ही नेसून दाखवा मला. घासला खाण्याला सवय नाही मला. असं साडी घेऊन द्यायची आणि बायकांसारखं असं चालून दाखवायचं. लोक हसतात आमच्याकडे बघून. चला तिकडे आहे ट्रायल रूम, तिकडे जा. चला. आरसा आहे ना? तो काय फारसा महत्वाचा नसतं. हे काय बघण्यासारखं आहे काही? सगळं बेढाम झालंय ते. अजिबात काय बघायचं नाही. साडी नेसायची आणि बाहेर यायचं आणि मग बघायचं कशी दिसते. का? अंधार आहे तिकडे. म्हणजे लाईट नाही आतमध्ये? लाईटची काय गरज आहे? जेवताना समजा लाईट गेले तर आपला घास असा तोंडाच्या ऐवजी चुकून नाकात किंवा कानात जातो का? नाही. सवय असते ना आपल्याला असं खायची. तुम्हाला सुद्धा सवय असते असं नेसायची. चला जी का, चला. ठीक आहे. हा, मला की नाही पैठणी दाखवा. लायकी आहे का? ऐपत आहे, थोबडावर दिसत नाही अजिबात ऐपत बिपत. काही पैसे नसणार आहे तुमच्याकडे. ही साडी तुम्हाला परवडणार आहे, फक्त हीच साडी परवडणार आहे. ही घ्या. ठीक आहे. हा, काय किंमत आहे त्याची? परवडणार तुम्हाला जास्तीत जास्त सांगा तरी. 50 रुपये. 50 पैसे सुट्टे द्यायचे. आणि तुम्ही ना आता माझा जास्तच अंत पाहताय. मी एक साडी मागितली तर तुम्ही माझं उन्हा धुणं काढताय. नको मला तुमच्याकडनं साडी. ते बाबू अँड सन मधूनच घेते मी साडी. आणि हे बघा, एवढ्या सगळ्या ज्या पाट्या लावल्यात ना, त्याच्यात आणखीन एक पाटी लावा. गिराईकाचा अपमान हेच आमचं समाधान. बाबू, हा हा हा, आमच्या दुकानातलं गिराईक तुझ्याकडे पाठवले रे. कमिशन बाजूला काढून ठेव बाबा माझं. वा 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 वा, क्या बात है विजयजी. मला विचारायचंय, खरंच येतं का गिराईक असं केल्यावर? का उघडतोय तुमचं? चला वळूयात परीक्षकांकडे आणि सुरुवात करूयात पाहुण्यांपासून. रेणुकाजी, कसा वाटला हा परफॉर्मन्स? तुमची एनर्जी दोघांचीही आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो विषय मांडलाय तो अप्रतिम. रिअली फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, तुमची टीम आहे. क्या बात आहे. काय तुमच्या दोघांचा ऍक्ट झालाय, अप्रतिम ऍक्ट झालाय. या या. स्वप्नील सर. विजय, मला तुझा गेटअप फार आवडला. तू दोन्ही कानांवर ज्या उभ्या मिशा लावल्यास त्या अप्रतिम आहे. आणि त्या उभ्या मिशांबरोबर तुझी आडवी मिशी सुटली ऍक्टच्या मध्ये, पण तू अजिबात कॉन्शियस न होता त्याच सगळ्यात तू बेअरिंग मध्ये परत ती मिशी ऍडजस्ट केलीस, ती परत चिकटवलीस आणि ऍक्ट कुठेही न थांबता, सामान्य माणसाला कळू न देता की काहीतरी झालंय गेटअप मध्ये, तू इतक्या फ्लॉलेसली तो ऍक्ट परफॉर्म केलास. क्या बात आहे. हॅट्स ऑफ टू यू. क्या बात है, क्या बात है. गॉड ब्लेस यू. तुमचं वेगळेपण असंच राहो. आता वळूया मार्क्सकडे वळायच्या आधी मला आज सांगावं असं वाटतं की आजचे मार्क्स फक्त स्वप्नील सर देतील. निर्मिती त्यांचे मार्क्स राहणार आहेत गुलदस्त्यात. सो स्वप्नील सर. यार, या ऍक्टला मी बाकी कुठलेही मार्क दिले ना तर पुण्यातले सगळे दुकानदार मार्क दिले. 10. तर विजयजी, पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वा, क्या बात आहे. तर सईजी, तुम्हाला घेऊन जो मी पहिला एपिसोड करण्यात आहे, तुम्हाला साप पकडायचे. साप. अरे बापरे, पण विषारी बिनविषारी ते कसं कळणार? सोपा असतो एकदम. समजा साप तुम्हाला चावला आणि तुम्हाला काहीच नाही झालं तर बिनविषारी, आणि तुम्ही मेलात तर विषारी. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला साप चावणारच नाही. का? त्यालाही जगायचंय, त्याची फॅमिली आहे ना. अहो